शेठ घरत हे वेळोवेळी गरजूंच्या मदतीला धावून येतात। आता तर ते मोरबा गणेश भक्तांच्या हाकेला धावून गेले आहेत। महेंद्र शेठ घरत आणि शुभांगीताई घरत हे दाम्पत्य गणपतीचे निस्सीम भक्त आहेत। त्यांची गणपतीवर नितांत श्रद्धा आहे। मोरबा गणेशाचे मंदिराला चारही बाजूने पाण्याने घेरले आहे, त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी बोट हा एकमेव पर्याय आहे। मोरबा गणपतीच्या दर्शनासाठी जाताना काही दिवसापूर्वी होडी कलांडून अपघात झाला होता, त्यामुळे भक्तांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। आता आपल्याला लाडक्या मोरबा गणपतीचे दर्शन घेता येणार की नाही ही भीती निर्माण झाली होती। हे लक्षात घेताच महेंद्र शेठ घरत यांनी गणेश भक्तांसाठी पॅसेंजर बोट उपलब्ध करून दिली। यामुळे हजारो गणेश भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले आहे। मोरबा गणेश मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत या प्रवासी बोटीचे लोकार्पण महेंद्र शेठ घरत यांच्या पत्नी शुभांगी घरत यांच्या हस्ते करण्यात आले। उल्वे नोडमधील समुद्रकिनारी वसलेले मोरावे गाव येथील मासेमारी करणाऱ्या 3-4 तरुणांनी स्वकष्टाने चक्क समुद्रात मोरबा गणपतीचे मंदिर बांधले आहे। अल्पावधीतच या मंदिराची ख्याती सर्वदूर पोचली। पनवेल, ठाणे, भिवंडी, मुरबाड, नवी मुंबईतून संकष्ट चतुर्थीला हजारो गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे। महेंद्र शेठ घरत यांनी दिलेल्या प्रवासी बोटी व लाईफ जॅकेटमुळे गणेश भक्तांचा प्रवास हा सुरक्षित व आरामदायी होणार असल्याने गणेश भक्तांनी महेंद्र शेठ घरत यांचे आभार मानले। महेंद्र सरांनी बोट अर्पण केलेली आहे। आज मी मोरावे गावातील मनोज मात्रे। आज आमच्या मोरावे गावाच्या बाजूला जो मोरबा गणपती स्थान आहे ते स्थान आज फार भाविक लोक इथे दर्शनाला येतात आणि दर्शनाला येऊन मधून पुरा आम्हाला अडचणी आल्या होत्या, आमच्या बोटी बंद झाल्या होत्या, परंतु आमच्या सर्व मोरबा ग्रामस्थातील समिती सर्व महेंद्र शेठ घरत साहेबांच्याकडे गेले आणि त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला आमचा जो भाविक जण आहे किंवा आमचा पारंपरिक जो स्थळ आहे तो पुन्हा एकदा आम्हाला चालू व्हावा, त्यासाठी आम्हाला एक बोट उपलब्ध करून द्यावी। आणि आज वर्धापन दिन आहे 4था आणि त्या वर्धापना दिनानिमित्त सन्माननीय आमचे महेंद्र शेठ घरत साहेब असतील, आमचे सर्व ग्रामस्थ असतील, आज समिती असतील, सर्व झटून आज महेंद्र शेठ घरत साहेबांनी आम्हाला इथे बोट उपलब्ध करून दिली आणि 80 जॅकेट इथे उपलब्ध करून दिले। त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ मोरावे आणि आमची मोरबा ही समिती त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आम्हाला असंच पाठपुरावा करत राहा, आम्ही मोरावे ग्रामस्थ सदैव तुमचे ऋणी आहोत। हे आम्ही बोलून आम्ही आज गणपतीच्या चरणी हीच आम्ही आमचे लहान मुलांना नियमितपणे आपण गणपती बघतात आणि दर संकष्टीला आपण ते दर्शनासाठी येतात आणि आज आपण इथे लोकार्पण सोहळा झालेला आहे। काय सांगाल, काय भावना आहे याच्यामध्ये? या गणपतीची स्थापना झाल्यापासून आपण दर चतुर्थीला इथे येत असतो आणि हे करत असताना जेव्हा मध्ये काय झालं का या पोटीमध्ये मी येऊन जातो आणि मच्छीमारी पोटी आहे, याच्यात जेव्हा 50-50 लोक बसतात लहान मुलं आबालवृद्धेला, काही दुर्घटना घडू शकते, मध्ये घडली आणि मग त्यांना असं म्हटलं की आता हे आपण चालू ठेवावं का बंद करावं आणि म्हणून मग डोक्यात आलं काय की आता गणपती आहे, महाराष्ट्रातून लोक येतात, युट्यूबवर प्रसिद्ध झालं आहे आणि म्हणून मग आपण एक संकल्प केला का आपण एक अशी बोट देऊया, तर अशा एक आपण सुरुवात केली अनेक गोष्टी अशा प्रकारच्या आणि मग ही गणपती दर्शनासाठी येतात गणपती बसतात त्याच्यामध्ये खिन्न पडू नये म्हणून आपण या गोष्टीचा आपण त्याला संकल्प आहे। गणपतीचा फार निश्चित भक्त आहे, सातत्यानं अष्टविनायक सर्व गणपती त्याला भेटले जातात आणि त्याच्या निमित्तानं एक हे आगलं वेगळं स्थान आहे मोराव गावकऱ्यांनी मच्छीमारी उभं केलं आणि याची आता ख्याती पूर्ण महाराष्ट्रापर्यंत देशभर गेले आणि म्हणून हे कायम चालू राहावं ही गणपती सामाजिक क्षेत्र या निमित्ताने आपण या प्रकारची कामं करणार
आपण एक सांगितलं आपला संकल्प काय आहे, आपण देशामध्ये कुठल्याही प्रकारे आपण आयुष्य जे आहे ते जनसेवेसाठी असतं. मी जाहीर केलं आहे का आता सरपंच व्हायचं तर 1.5 कोटी पाहिजे, जिल्हा परिषद व्हायचं 5 कोटी पाहिजे, आमदार व्हायचं तर 40 कोटी पाहिजे. म्हणजे पैशाचा पाऊस पडतो मतदारांसाठी. अनेक लोक आहेत त्यांना नंतर मदत केली जाते. आता कालची दुसऱ्यामध्ये आपण छप्पर उडालो, प्रत्येक कुटुंबाला 5,000 रुपये द्यायचा प्रयत्न केला. जरा असा प्रयत्न आपण केला. असे अनेक लोक आहेत त्या की घरापासून वंचित आहेत, त्यांच्या शिक्षणाला पैसे नाही आहेत किंवा आजाराने अशा अनेक लोकांना मदत करतात. याच्यासाठी निवडणूक लागतात, तिकडे पैसे होतात. जनसेवेसाठी आयुष्य केलं पाहिजे. महालक्ष्मी पैसे वाढलेले वाढतात म्हणून आपला आयुष्य जनतेसाठी आणि बाप्पाने भरभरून दिला. शिल्पर पाण्याचे पैसे म्हणजे म्हणून आपण आम्ही कमी होत नाही. आता जसे आपण लागायच्या पैसे जातात